तुझ्याशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. नमो नंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमा बुद्धी विहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्य रसकल्लोळा शिवशक्ती स्वरूपिणी. अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेश नंदिनी. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव पारू ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू. उतरील पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता. तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे. जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान. दाविल निज गुण ज्ञानदेव. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. म्हणती ज्ञानदेव तुम्हासे. मज पामरासी काय थोरपण. पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे. इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची या खोली. म्हणून ठेवी ते होई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. म्हणती ज्ञानदेव तुम्हासे. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. कला कुसरी पाही नेणो. बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास. त्याची आस पुरवावी. बरोबर आहे. बरोबर. काय सांगते वा ज्ञानोबाची खाती. वेदमयच्या मुखी बोलविले. कोठवरी वानू याची स्वरूप स्थिती. चालविली चिंती मृत्युकेची. अविधा मायेचा लागून तिनी वारा. ऐसे जगतोद्धारा बोलविले. नामा म्हणे यांनी तारिले पतित. भक्ती केली ख्यात ज्ञानदेव. काय सांगू देवा ज्ञानोबाची खाती. ख्याती ख्याती म्हणा. ख्याती ख्याती म्हणजे प्रसिद्धी. छान. आज की जय. आज एकादशी आहे. छान म्हणलं राजश्रीताई तुम्ही. चांगलं थोडीशी प्रॅक्टिस केली तर अजूनही छान होईल. तुम्ही म्हणू शकता मला ते अलंकापुरी रम्य सिंहासनच पूर्ण येत नाही. येईल येईल हळू. आता आपलं असं ठरलंय. आता आज सोमवार आहे ना, तर आजपासूनच तसं ठरलं होतं की माझ्या मागून एकीने अनम्यूट व्हायचं आणि माझ्या मागून म्हणायचं एक एक ओळ. म्हणजे आपल्या प्रत्येकाला म्हणता येईल. आता तुम्ही छान तयार झाले आहेत तशा प्रत्येकाला म्हणता येईल. अगदी रम्य सिंहासनस्थमचं आज एक कडवं घेऊया आपण. आता तुम्ही नको, आता दुसऱ्या कोणाला तरी घेऊ देत. एक किंवा तुम्ही म्हणल्यात तरी चालेल. तुम्हीच म्हणा आज. ठीक आहे. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम. अनम्यूट व्हा, अनम्यूट व्हा. पुरी रम्य सिंहासनस्थम. सिंहासनस्थम. थांबा, माझ्या मागून म्हणा. प्रत्येक ओळ माझ्या मागून म्हणा. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम. पुन्हा म्हणा.
काय झालं? आवाज येत नव्हता हा. तुमचा मॅडम. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम. अलंकापुरी रम्य सिंहासन. सिंहाने सिंहासन अनुस्वारचा सिंहासनस्थम. सन बाकीच्यांनी आपापल्या ठिकाणी न अनम्यूट न होता म्हणायचे, म्हणजे सगळ्यांची प्रॅक्टिस होऊन जाईल. पदांभोज तेजस्फुरद्दिक् प्रदेशम. पदांभोज तेजस्फुरद्दिक् प्रदेशम. पदांभोज तेजस्फुरद्दिक् प्रदेशम. पदांभोज तेजस्फुरद्दिक् प्रदेशम. विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानम्. विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानम्. विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानम्. विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानम्. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. 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 छान, सुंदर. आता बाकीच्यांनी उद्याच्याला, उद्या कोण म्हणणार आहे आधीच सांगून ठेवा. असं सगळ्यांनी एकेकाने अनम्यूट ठेवून बाकीच्यांनी म्यूटमध्येच म्हणायचं. आता त्या संस्कृत भारतीत छान करतात. रोज सगळ्यांनी प्रार्थना एकानी म्हणायची, बाकीच्यांनी ऐकायची. बरं, सुमिताताई आहेत, सांगणार आहेत शिवशक्ती. आज तयार नाहीये. बरं, ठीक आहे, नसू दे. बरं, आपल्या झालेल्या ओवीतलं कोणी काही बोलणार आहे? 17-18 किती झाल्यात आपल्या? आज प्रतिभाताई नाही आहेत का मॅडम? हा 18 झालेला आहे आपल्याला. हा त्याच्यामध्ये ओवी वाचते मी 18वी. हो, वाचा. त्याच्यामध्ये नामदेव 65ची 31वी ओवी तशीच. बर, ठीक आहे, चला. हा, सांगा. ही आधी मी 18 वाचते. हो, चालेल. परिज्ञान मात्रे निखळे तेची की तया कळे. काही देखीचे बुबुळा जेवी. म्हणजे केवळ एकच ज्ञानमात्र परमात्मा आहे. तो स्वतःची ओळखण्याची गरज नाही. डोळ्यातील बुबुळे ही इतरांना पाहण्यासाठी आहे. ते स्वतःला पाहू शकत नाही. बरोबर, अगदी बरोबर. चांगले 65 मध्ये 31वी ओवी सांगते. हा सांगा. दोन मिनिटं मॅडम. हो, ठीक आहे. आपुलिया बुबुळा दृष्टी असेनी असम डोळा. अखम डोळा. आपुलिया बुबुळा दृष्टी असोनी अखण्म डोळा. तैसे आत्मज्ञानी दुबळ ज्ञानरूप जो. वा, बरोबर. त्याचा अर्थ सांगा एकदा. अखम म्हणजे अक्षम. सांगा. मी त्यातला सांगते मॅडम काय दिलेला आहे. हो, चालेल. डोळ्याला सर्व दृश्य वस्तू पाहण्याची दृष्टी आहे. डोळ्याला सर्व दृश्य वस्तू पाहण्याची दृष्टी आहे, पण स्वतःला पाहायला तो आंधळाच आहे. कारण तो पाहणे रूपच असल्यामुळे त्याचे ठिकाणी पाहणेपणा नाही. त्याप्रमाणे परमात्मा ज्ञानरूप असल्याने आपण आपल्या ज्ञानाचा विषय होणे शक्य नाही. अगदी छान, सुंदर. आणि तशीच ओवी ही बरोबर आहे की स्वतःच बुबुळ स्वतःला पाहू शकत नाही. तिथं फक्त डोळा म्हटले. आणि अखम म्हणजे अक्षम, म्हणजे समर्थ नाही. खूप सुंदर. म्हणजे मी म्हटलं ना, जर तुम्ही आता छान अभ्यास करा असाच ज्ञानेश्वरीतल्याही अशाच ओव्या जवळच्या जर शोधून काढल्या ना,
आपला एक छान प्रोजेक्ट होईल. मागे बघा आमच्या सगळ्या महिलांनी भगवद्गीतेवर असं एक छान पुस्तक तयार केलं होतं. इथे आत्ता असतील अनुराधा आणि संध्या वगैरे. तर प्रत्येकीनं एकेका अध्यायावर लेख लिहिले होते. तसं तुम्ही जर केलं ना की असं चंद्राची एखाद्याने घ्यावी, एकाने सूर्याची घ्यावी, कुणी चंदन, जे जे म्हणजे तुम्हाला जो आवडेल एखादा दृष्टांत, आणि तिन्ही ग्रंथातलं जर असं साम्य शोधून काढलं तर आपली एखादी नवीन पुस्तक छान तयार होईल. तुम्ही शोधून काढा. छान, अभिनंदन तुमचं, कौतुक. चला आता 18वी झालेली आहे. मग आता 18वी त्यांनी सांगितली, त्यामुळं 18वीतलं काय 17 हो सांगा. तुम्हीच सांगताय का? सांगा. म्हणून ज्ञान उजळे का अज्ञानाने रुळे, तैसे नवे निर्वाळे ज्ञान मात्रचे. म्हणजे अज्ञानाने झाकले जाणारे ज्ञान निर्मल नाही, तर ते स्वयंप्रकाशित ज्ञान आहे. शुद्ध पाणी धुण्यासाठी घेतलं की दुसरे पाणी घ्यावे लागत नाही. तसेच शुद्ध ज्ञानाला दुसऱ्या ज्ञानाची गरज नाही, ते स्वयंसिद्ध शुद्ध आहे. थोडक्यात घेतलं जाईल. हां, छान सांगितलं. बरोबर. हो, अगदी बरोबर. आता आपण शुद्ध ज्ञानाकडे चाललेले आहोत. अज्ञानातून ज्ञानाकडे आलो होतो. म्हणजे हे अज्ञान हे समजलं तेच आपलं ज्ञान झालं. पण मुख्य ज्ञान जे आहे, शुद्ध ज्ञान जे आहे, की जे कुणावरही अवलंबून आहे, ज्याला कुणाची गरज नाही. सूर्याची आणि चंद्राची सगळी आपण उदाहरणं पाहिलेली आहेत. किंवा अंधाराचं, की त्याला अंधार काही हे करू शकत नाही, अंधार म्हणजे निस्तेज करू शकत नाही. सूर्यासारखी दुसरी कुठलीही चमकदार गोष्ट त्याला, सूर्याला जशी जास्त चमकवू शकत नाही, तेजस्वी करू शकत नाही, आणि त्याच्या इतकं तेज कुणाचंच नाही. तसंच हे परब्रह्माचं किंवा शुद्ध ज्ञानाचं, आत्मज्ञानाचं तेज जे आहे त्याला कुणाचीच गरज नाही आहे, आणि ते कुणाच्याही साथीनं किंवा यांनी होत नाही. ते स्वतः स्वयंभू आहे, अगदी स्वयंसिद्ध आहे. ते इतरांना प्रकाश देते, तेव्हा त्याला कुणाच्या प्रकाशाची गरज नाही. आता 19वी ओवी बघूया, कारण आज एवढे, आणि आज आहे एकादशी, थोडं तरी आपलं काहीतरी व्हायला पाहिजे. नाही तर मला वाटलं होतं अध्याय म्हणावेत, पण आता झालेत आज सगळ्यांचे अध्याय म्हणून. आता पुढं सुद्धा छान दृष्टांत दिलेले आहेत बघा. म्हणजे ज्ञान कसं आहे त्याच्यासाठी वेगवेगळे दृष्टांत आपल्याला ज्ञानदेव देत आहेत. आकाश आपण या रिघे, आकाश आपण या रिघे, आगी काही आपण या लागे. फार सुंदर, एकामध्ये 2-3 दृष्टांत दिलेले. आगी काही आपण या लागे, आपला माथा बोळघे आपण कोणी, आपला माथा बोळघे आपण कोणी. आता काहींनी वोळघे म्हणले, काहींनी वळघे म्हटलेलं आहे. तर आपुला माथा वळघे आपण कोणी, जोगांच्या, जोग महाराजांच्या याच्यामध्ये. आकाश आपण पया रिघे. आता इथं जे आहे, जी मला मिळाली प्रत, त्याच्यामध्ये आपण या दोन्हीचे अर्थ आपण पाहूया. आपण या म्हणजे ब्रह्माच्या, आणि आपण पया म्हणजे आपल्या स्वतःच्या. बघा, आपण या असा शब्द असेल तर तिथे ब्रह्माच्या असा अर्थ घ्यायचा आहे, आणि आपण पया घ्यायचं असेल म्हणजे ज्यांच्या ओवीत जे असेल ते, मुद्दाम तेही पुस्तक मी ठेवलेलेच आहे, की जे थोडे थोडे भेद आहेत ते त्यांनी शोधून काढलेले. तर आपल्या स्वतःला आपण, आकाश आपण या रिघे, रिघे म्हणजे प्रवेश करतं, शिरतं. आकाशाची इतकी विशालता आहे, इतकं प्रचंड आहे, ते विस्तार त्याचा आहे, की तो आपल्याला, म्हणजे ते आकाश आपल्यामध्ये कुणालाही सामावून घेऊ शकतो. म्हणजे आकाशामध्ये सगळेजण प्रवेश करू शकतात, पण एवढं मोठं आकाश स्वतःमध्ये प्रवेश करू शकतं का? म्हणून काय विचारले बघा, आकाश आपण या रिघे. आणि दुसरी ओळ आहे, दुसरं चरण, आगी काही आपण या लागे. आता अग्नीचं वैशिष्ट्य काय आहे? आपण कापराची उदाहरणं पाहिली, व्यवहारामध्ये बघतो. एवढीशी ठिणगी पडली, मागे आमच्या इथे घटना घडली होती, कुणाच्या तरी झोपडीमध्ये एवढीशी ठिणगी राहिलेली, त्या ठिणगीनं ती झोपडी तर जळालीच, पण सगळ्या झोपड्या बिचारे झोपडपट्टीवाले संध्याकाळी परत येईपर्यंत आमच्या घराजवळ घडलेली घटना आहे. की आपण नेहमी पाहतोय आता ह्याचेसुद्धा, लाईटचे सुद्धा हे होतात, आणि मग सगळे मोठाले आगी लागतात. मोठमोठ्याले इमारती, मोठमोठ्याले कारखाने, मोठाल्या इन्स्टिट्यूट, त्या नष्ट होतात.
म्हणजे त्या अग्नीचं सामर्थ्य काय आहे, सगळ्या जगाला जाळलं. आपण मागच्या प्रलयांताच्या अग्नीचं पाहिलेलं की तो सगळ्यांना सामावून घेत असतो, सगळ्यांची राख म्हणजे हे होऊन जाते अग्नीनं. पण त्यांनी म्हणले आगी काही आपण या लागे, पण तो अग्नी स्वतःलाच लागतो का, म्हणजे स्वतःलाच तो आग लावून घेऊ शकतो का? काहीच गरज नाही. अग्नीला स्वतःला आग लावून घ्यायची गरजच नाही, आकाशाला स्वतःमध्ये सामावून घेण्याची गरजच नाही. म्हणजे ते शक्यच नाही, गरजपेक्षा शक्यच नाही आहे. तसं पुढं म्हणलेलं आहे, आपुला माथा बोळघे आपण कोणी. हे तिसरं उदाहरण तर अजून छान दिलेलं आहे. आपुला माथा म्हणजे स्वतःचा माथा, मस्तक. वोळघे किंवा वळघे, वळघे म्हणजे असंच चढणे. वळघे किंवा वळघे म्हणजे चढणे. आपल्या माथ्यावर आपणच चढू शकतो का? काय कल्पना केल्या ज्ञानदेवांनी, म्हणजे इतकं त्यांनी छान पटवून देण्याचा हा त्यांचा हातखंड आहे, कौशल्य आहे, प्रतिभा आहे. त्यांच्या पुढे आपण कितीही वेळा नतमस्तक झालो तरी आपल्याला आता या प्रतिभाताईंनी जसं काम केलं आणि ज्यांनी कोणी सुरू केलं की चांगदेव 65शीच पॅरॅलल, हे फार सुंदर काम. आणि हे वाचत असताना आठवतं मला सुद्धा ते ज्या वेळेला चांगदेव 65 पहिल्यांदा वाचली आणि अनुभवामृत सुरुवातीला, अरे जे असं वाटलं हे दोन्ही जवळचंच आहे. पण अशी तुलना ही लगेच शोधून काढणं हे कौतुकाचे काम. तर आपल्याच माथ्यावर आपणच चढू शकतो का डोक्यावर? म्हणून काय म्हणले, आपला माथा ओळघे आपण कोणी. एखादा सांगेल बरं का, एखादा चंट असेल, हुशार असेल, बलवान असेल, तो म्हणाल दाखवतो, मीच माझ्या डोक्यावर चढून दाखवतो. या जगात कुणाही शक्य नाही, फक्त एकटा परमात्मा आहे की तो हे सगळं करू शकतोय आणि तो या सगळ्यांना मध्ये राहिलेला आहे. प्रत्येकामध्ये आत्ताच आपण पाहिलं की ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो आहे. त्यामुळं अशा ह्या ज्ञानाची कुणाशीही काहीही तुलना करता येणार नाही. म्हणजे आकाशाच्या पोटात सगळे प्राणी, सगळे आता बघा ना किती पक्षी संचार करत असतात, पण त्या आकाशाला आपल्या पोटात संचार करता येईल का स्वतःलाच? म्हणजे ते पूर्वी असं म्हणायचे बघा, सशाला कदाचित शिंग होतील, सशाला शिंग येतील, जिभेला हाड होईल, अशा ज्या अशक्य गोष्टी आहेत त्या. पण कदाचित होईल. पण त्या भर्तृहरीनं म्हणलेलं आहे, पण या मूर्खाच्या याच्यामध्ये, स्वभावामध्ये, दुष्टपणामध्ये, मूर्खपणामध्ये कधीही बदल करता येणार नाही. पण ते तिथे त्यांनी काव्यप्रतिभा तशी हे केलेली, वापरलेली आहे. पण इथं ज्ञानदेव म्हणतायत की आपल्याच माथ्यावर आपण कधी चढू शकू का? आकाशाला आपल्याच पोटात सामावून घेता येईल का? सगळे प्राणी किंवा स्वतःलाच संचार करता येईल का? स्वतःच ठिकाणी नाही. तसं अग्नी स्वतःलाच आग लावून घेऊ शकतो का? इतर पदार्थांना जाळण्याची त्याच्यामध्ये शक्ती आहे. आपण पाहिलं कापराचे अलंकार, ते तर उदाहरण मला कायम बसले डोक्यात. त्याच्याजवळ एवढासा जरी अग्नी गेला तरी त्याची संपूर्ण राख होऊन जाते. चांगदेव 65 तेच दृष्टांत दिला, याच्यातही तोच दिलेला आहे, तशाच सदृश दिलेलं आहे. तसं आपण इतरांच्या ठिकाणी कुरघोडी करू शकतो, स्वतःच्या ठिकाणी काही करू शकणार नाही. गिरवाण याच्यामध्ये म्हणतात, विषेदाकाश, विषेद म्हणजे प्रवेश करेल बरं का, विषेदाकाश आकाशम किमग्नी स्वतनुम दहेत, किमग्नी स्वतनुम दहेत. विषेदाकाश आकाशम, आकाश आकाशालाच प्रवेश करील का? किमग्नी स्वतनुम दहेत, किंवा अग्नी स्वतःच्या तनूला जाळील का? लोकेस्मिन पुरुषको वा, लोकेस्मिन पुरुषको वा, या जगात असा कोणी पुरुष आहे का? वा अप्यारोहे निजमस्तके, तो स्वतःच्याच मस्तकावर, निजमस्तके म्हणजे स्वतःच्याच मस्तकावर आरोहण करील, असा कोणी आहे का?
समजा कोणी जादूगार असतात, इंद्रजाल करणारे असतात, हे राक्षस आहेत सगळे, नाही का? राक्षसांना हवी ती रूपं घेता यायची, हवं तिथं संचार करता यायचा. पण असा कोणी राक्षस निघाला नाही की स्वतःच्या डोक्यावर चढणारा. म्हणजे या जगात कुणालाच ते शक्य नाही. तसं परमात्माचं ज्ञान आहे, या ज्ञानाच्या बाबतीत कुणीही काही त्याच्यावर हे करू शकणार नाही. ते स्वयंसिद्ध आहे, स्वतः म्हणजे सर्वांमध्ये आहे, पण ते कुठंच नाही, म्हणजे ते दिसत नाही पण आहे. आता ह्याच्यामध्ये अभंगामध्ये म्हणतात, आकाश हे कैसे आकाशी रिघे रिघेल, आकाश हे कैसे आकाशी रिघेल, आगी ते जाळील कैसी आग. सोपी रचना आहे तिची. आगी ते जाळील कैसी आग, आपुलिया माथा चढेल का कोण, आपुलिया माथा चढेल का कोण, देखील नयन आपणासी, देखील नयन आपणासी. तर हे आपलाच डोळा आपल्याला पाहू शकत नाही. मगाशी जे बुबुळाचं वर्णन होतं तसंच इथे पुन्हा त्यांनी म्हटलेलं आहे की आपल्या डोक्यावर कोणी चढू शकणार नाही, आपला डोळा स्वतःलाच पाहू शकणार नाही. म्हणजे या दृष्टांतातून काय म्हणायचे तर दोन डोळ्यातली ही दोन बुबळं, जसं मागच्या ओबीचा थोडा संदर्भ घ्यायचा की दोन डोळ्यातली दोन बुबळं सगळ्या विश्वाला पाहू शकते. अगदी आता सगळ्या दूरदृष्टी निघालेल्या आहेत, आपण दूरचित्रवाणीतनं सगळ्यांशी संपर्क साधू शकतो. सगळीकडचा दृश्याचा अनुभव हे बुबळं घेऊ शकतात, पण ती स्वतःला पाहू शकत नाही. तसं या स्वरूप ज्ञानाचं आहे. हे स्वरूप ज्ञान कसं आहे हे समजावून सांगण्यासाठी ज्ञानदेवांनी हे सगळे दृष्टांत, अशक्य कोटीतली सगळी उदाहरणं दिलेली आहेत. आणि त्यामुळं या ओवीमधून त्यांना काय सांगायचे की जरी आकाश कुणाच्या कुशीत शिरू शकेल का, म्हणजे स्वतःच्या कुशीत शिरू शकेल का, आग ही आपल्याला जाळू शकेल का, आपल्याच डोक्यावर आपण कधी चढून बसू शकू का, आणि अस्वाभाविक या घटना आहेत. याचा अर्थ असा की जे सिद्ध आहे, सिद्ध स्वरूप आहे, स्वरूपात आहे, त्याला दुसऱ्या साधनांची आवश्यकता नाही. स्वयंसिद्ध असं हे आत्मज्ञान आहे. ते वेगळ्या अस्तित्वानं स्वतःला अनुभवत नाही, त्याला दुसऱ्या कशाचीच गरज नाही आणि ते सिद्ध करताच येत नाही. त्यामुळं खंदारकरांनी सुद्धा त्याच्यावर फारसं भाष्य केलेलं नाही. तेही म्हणतात की आकाश आपल्या पोटात शिरेल का, अग्नी स्वतःच्या अंगाला पेटवून घेईल का, आपल्या डोक्यावरच आपण कोणी चढेल का. तसं मानसीताई पण म्हणतात आकाश आपल्यामध्ये शिरू शकेल का. तेच आहे, फक्त वेगळ्या शब्दात थोडंसं. आणि त्यामुळं ही उदाहरणं सगळी छान लक्षात घ्या. आपण एक कार्यक्रम करूया. खरं म्हणजे आपण एक प्रकरण झाल्यावर तुम्ही असं थोडंसं बोलायला पाहिजे. आता हे प्रकरण झालं ना की आपलं हे 4थं प्रकरण आहे. एकेकाने एकेका प्रकरणातला असा विषय निवडा, त्यातली ही दृष्टांत घ्या, त्याच्यातनं त्यांना काय समजावून द्यायचं आहे जेवढं तुम्हाला सांगता येईल. थोडंसं आपलं लिहून काढा अगोदर, आणि लिहिलेलं पुन्हा वाचून दाखवलं तरी चालेल. असं काही अगदी फार वक्तृत्वाची गरज नाही, पण त्या संकल्पना आपल्या मनामध्ये मुरल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे आपल्या आचरणात आल्या पाहिजेत. तर गुलाबरावसुद्धा ते सांगतात की आकाश आपल्यात प्रवेश करू शकेल का, अग्नी आपल्याला जाळील का, किंवा कोणी आपणच आपल्या डोक्यावर चढेल का. बास, हे तिन्ही उदाहरणं डोक्यात बसली, आता पक्की, आता म्हणजे अगदी कोरली गेली. आणि ह्या अशक्य गोष्टी शक्य होणार नाही. तसंच ते आत्मज्ञानसुद्धा त्याला कुणाचीही गरज नाही, कुठल्याही, ते स्वतःच सिद्ध आहे. स्वतःच ते इतकं ते सूर्यप्रकाशात इतकं स्वच्छ आहे म्हणा, किंवा ते स्वतःच स्वयं तेजस्वी आहे. त्यामुळं त्याला कोणाचीही गरज नाही. आज इथेच थांबूया, कारण आता थोडंसं नाही म्हटलं तरी बोलणं झालं आहे. आणि त्या जयश्रीताईंना माझी फार काळजी आहे, पहाटेपासून सगळं केलं. आता 7 ते 9 पुन्हा आम्हाला संभाषण वर्ग आहे. तुम्ही खरं सगळ्यांनी जॉईन व्हायला पाहिजे होतं. खूप सुंदर बोलता यायला लागलं असतं 10 दिवसामध्ये. उद्या तर आमचा हे आहे, आता समारोप आहे.
बरं, आता इदम उपकर्तुम कुणाला म्हणायचंय राजश्रीताई व्यतिरिक्त? ओवी एकदा सांगा ना तेव्हा कट झाला होता तुमचा आवाज. हो का? ते आकाशी आकाशी ते गेलं. अच्छा बर सांगते आपुलिया माथा. हा चालेल सांगते. 19वी घेतली ना. आकाश आपण पारी घे, आकाश आपण पारी घे, आगी काही आपण या लागे, आगी काही आपण या लागे. आपण या म्हणजे आपल्यालाच. आपला माथा वोळघे शब्द आहे किंवा वळघे. आपण कोणी म्हणले, कोणी म्हणले. ते आहे अमृतानुभूता. तुम्ही त्याच्या पॅरलल जी सांगितली नंतर आकाश कैसे आकाश तेरी गेल ते ऐकून नाही आलं. अच्छा अभंगातली का? बर ठीक आहे. अभंगातली. आकाश ते कैसे आकाशिरी घेल. त्यांनी तेच शब्द वापरले. आकाश ते कैसे आकाशिरी घेल, आगी ते जाळील कैसी आग. नाही, अंगाते जाळील कैसी आग. आपुलिया माथा चढेल का कोण, आपुलिया माथा चढेल का कोण. देखेल नयन आपणासी. हे त्यांनी जोडले कारण ती पूर्ण राहिली, ओवी पूर्ण झाली नसती म्हणून. देखील नयन आपणासी पूर्वीच्या याचा संदर्भ घेतला. कळलं? छान. हां बरं ठीक. ते मध्ये फोन आला ना पुन्हा. तर अशा ह्या सगळ्या ज्ञानदेवांना आणि सगळ्या आपल्या संतांना आपण वंदन करूया. त्यांच्याकडून आपल्याला जेवढं मिळते तेवढं घ्यायचं. आणि हो म्हणा. भुवनमण्डलं समुदितमिवाकरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं तन्ततन्द्यता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रीत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं कल्पं नवदतीयं वयं कं चाल्पं विषयं विपदां व्रातमनल्पं वाक्य. असं म्हणता माझ्या मागून हे कडवं म्हणत आहे सुमनताई. एवढं कडवं माझ्या मागून म्हणा. थांबा जरा. सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपा प्रसाद, यस्य श्रवणा परमानंद. नीतो यत्र मृतनिच्छन्द काव्यतत्त्वो कृतवन्तः रसायनं मधुरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. आरती महाकैवल्यदेश सेविति साधु संत मनुवेदला माग. आरती लोपले ज्ञान जगी इतरी न पती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती कनकाचे नाटकरी रघुपी कानारी. नारद सुबरू सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले
विश्वब्रह्माची केले राम जनार्दनी, पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा, महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत, मनुवेदला मान, आरती ज्ञानराजा, ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ महाराज की जय. बरं, आज आपण गीतेची तेवढी म्हणूया, कारण तुम्ही सगळ्यांनी वेगळी म्हणली नसेल. मी जरी म्हणली तरी आपण कॉमनमध्ये म्हणूया, म्हणजे माझ्या मागून तुम्ही म्हणा, अनम्यूटच राहा. फार तर एखादी कोणतरी म्हणत असेल तर माझ्याबरोबर म्हणा माझ्या मागून. जय भगवद्गीते. जय श्रीताई म्हणा. जय भगवत गीते, जय भगवद्गीते. हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. जय भगवद्गीते. मर्म प्रकाशिनी, कामासक्ती हरा तत्व ज्ञान विकाशिनी, तत्वज्ञान विकाशिनी, विद्या ब्रह्मपरा. जय भगवद्गीते. निश्चल भक्ति विधायिनी, निर्मल मलहारी, निर्मल मलहारी, शरण सत्य प्रदायिनी, सब विधि सुखकारी. जय भगवद्गीते. राग द्वेष विदारिणी, कारिणी मोद सदा, भयहारिणी तारिणी, भवभयहारिणी तारिणी, परमानंद प्रदा. जय भगवद्गीते. आसुर भाव विनाशिनी, नाशिनी तमरजनी, दैवी सद्गुणदायिनी, दैवी सद्गुणदायिनी, हरिरसिका सजनी. जय भगवद्गीते. समता त्याग सिखावनी, हरिमुख की बानी, हरि सकल शास्त्र की स्वामिनी, सकल शास्त्र की स्वामिनी, श्रुतियों की रानी. जय भगवद्गीते. दया सुधा बरसावनी, मातु कृपा की जय. हरिपद प्रेम दान कर, हरिपद प्रेम दान कर, अपनो कर लीजय. जय भगवद्गीते. ओम जय भगवद्गीते. आता कृष्ण. हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुमुनीते. जय भगवद्गीते. सुंदर म्हणली, छान आहे आवाज तुमचाही, म्हणत राहा. आता श्रीकृष्णाची म्हणूया का? आरती कशी करू गोपाळा, जाने व्यापियले जगताला. आरती कशी करू गोपाळा, निरांजन दीप कर्पूरवात, निरांजन दीप कर्पूरवात. तुम्हीच झाले राधाकांत, तुम्हीच झाले रुक्मिणीकांत. आरती कशी करू गोपाळा, जाने व्यापियले जगताला. आरती कशी करू गोपाळा. तुम्हीच दीपक, तुम्हीच प्रकाशक, तुम्हीच दीपक, तुम्हीच प्रकाशक, तुम्हीच स्वामी, तुम्हीच सेवक, तुम्हीच स्वामी, तुम्हीच सेवक. आरती कशी
करू गोपाळा, ज्याने व्यापिले जगताला, आरती कशी करू गोपाळा. तुम्हीच ध्याता, तुम्हीच त्राता, तुम्हीच ध्याता, तुम्हीच त्राता, तुम्हीच स्वामी जगनिर्माता, तुम्हीच स्वामी जगनिर्माता. आरती कशी करू गोपाळा, ज्याने व्यापिले जगताला, आरती कशी करू गोपाळा. आता झाले मी पण मनमती, आता झाले मी पण मनमती, सारे करीती मंगल आरती, सारे करीती मंगल आरती. आरती कशी करू गोपाळा, ज्याने व्यापिले जगताला, आरती कशी करू गोपाळा, आरती कशी करू गोपाळा, आरती कशी करू गोपाळा. पुन्हा एकदा सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन. आज आपलं राहिलं वंदन करायचं, त्या ताईंनी वंदन हे केलं ना, प्रार्थना म्हणली, मी माझं सगळं विसरूनच गेले. ठीक आहे, मगाच्या कीर्तनात झालेलं आहे देवाला, ज्ञानदेवांना, निवृत्तीनाथांना, पंढरीनाथांना आज करणार एकादशी. खूप सुंदर झालं ताई तुमचा. हो का? बरं. खूप सुंदर झालं ताई. हो का? बरं.